नवी मुंबईतील रिक्षा चालकाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या भूमिकेला थेट आव्हान दिल्याचा प्रकार समोर आलाय। मराठी बोलणार नाही, रिक्षा चालवणार आणि पैसेही कमवणार अशी भूमिका संबंधित रिक्षा चालकाने मांडली आहे। अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान असावे यासाठी परिवहन विभागाकडून 15 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती। मुदत संपल्यानंतरही काही चालकांकडून या निर्णयाला विरोध केला जात असल्याचं आता परिवहन विभाग काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। परिवहन मंत्र्याच्या आव्हानाला थेट आव्हान देणाऱ्या या रिक्षा चालकाच्या भूमिकेमुळे मराठी भाषा आणि रिक्षा परवान्याच्या मुद्द्यावरून वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। अशा प्रकारच्या वक्तव्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय भूमिका घेत आहेत आणि संबंधितांवर कार्यवाही होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी, आप 15 अगस्त को डेट दिए हैं कि जो उत्तर भारतीय मराठी नहीं बोलेगा उसका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा। मैं श्री राम संस्था प्रमुख अंतर्गत उत्तर भारतीय विकास सेना नवी मुंबई जिला अध्यक्ष पंडित संजय दुबे बोल रहा हूँ। मैं रिक्शा भी चलाएगा, पैसा भी कमाएगा, लेकिन मराठी नहीं बोलेगा। इसलिए बोलता हूँ, जा मराठी नहीं बोलता। बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी शक्तीपीठ महामार्ग, ठेकेदारांची थकीत बिले, सरकारी शाळांमधील आंदोलन आणि SIR प्रक्रियेसह विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर निशाणा साधलाय। शक्तीपीठ महामार्गाबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करून योग्य तोडगा काढला पाहिजे अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली। राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना मोठ्या प्रकल्पावर खर्च करण्यापेक्षा आधी राज्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि त्यानंतर अशा प्रकल्पाचा विचार करावा असे त्या म्हणाल्या। राज्यातील ठेकेदार थकीत बिलांसाठी आंदोलन करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत शासन हजारो कोटीचे प्रकल्प राबवत असेल तर ठेकेदारांची बिले का दिली जात नाही असा सवालही सुळे यांनी उपस्थित केलाय। सरकारी शाळांशी संबंधित आंदोलनावर सरकारकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा निषेध करत ही लोकशाही आहे, दडपशाही नाही अशी टीका त्यांनी केली आहे। SIR प्रक्रियेसाठी 2 महिन्याचा कालावधी मिळाला असून ही प्रक्रिया पारदर्शक पूर्ण करण्यासाठी पक्ष संघटना ताकदीने काम करेल असेही सुळे यांनी स्पष्ट केले। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 16 ऑक्टोबरच्या संभाव्य बारामती दौऱ्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली। मोदींना पत्र दिले असून दौऱ्यांची तारीख पुढे मागे होऊ शकते, मात्र याबाबत पाठपुरावा सुरू राहील असेही त्यांनी सांगितले। मुलं ट्विट करतायत, तंत्रज्ञानाचा उपयोग करतायत आणि व्हिडिओज बनवून पाठवतायत। आजच मला एक फोन मेसेज आला आहे की पुण्यामध्ये एक मुलगी ही ॲक्सिडेंट झाला आहे तिचा खड्ड्यांमुळे, आत्ताच बातमी आली। नाशिकमध्ये आंदोलनं रोजच चालू आहेत आणि ही फक्त नाशिक किंवा पुण्याची नाही, ह्या राज्यात सगळ्या भागांमध्ये खड्डे में रस्ता की रस्ते में खड्डा अशी परिस्थिती असताना हे रिपेअर पहिलं करा, म्हणजे आहे ते मोडकं नीट तरी करा ना, आणि पुढे कशाला नवीन नवीन रस्ते बांधताय। आणि आर्थिक अडचण आहे का, राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे हे सगळा डेटा सांगतोय। या सगळ्या परिस्थितीत पहिले आहेत ते रस्ते नीट करावे महाराष्ट्र सरकारने आणि त्यानंतर एवढा मोठ्या प्रोजेक्टचा घाट घालावा अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला। कॉन्ट्रॅक्टरांची बिलं मिळाली नाहीत म्हणून 2 दिवसांचं मुंबईमध्ये आंदोलन होते, कसं बघते? नाही, ते माझ्याही वाचनात आलं की कालपासून महाराष्ट्रातले सगळे ज्या लोकांनी कामं केली त्यांचे पैसे दिलेले नाहीत, हा विषय अतिशय गंभीर आहे। मला एक कळत नाही की जर म्हणजे एकीकडे तुम्ही शक्तीपीठ हजारो करोडो रुपयाचा प्रोजेक्ट करताय आणि तुम्ही ज्यांनी कामं केली आहेत पूर्ण जी मेरिटवर आहेत त्यांना निधी देत नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे त्याच्यासाठी निधी नाही आहे या सरकारकडे, आणि मग पुन्हा नवीन हजारो करोडो रुपयाचे प्रोजेक्ट्स आहेत। म्हणजे मला समजतच नाही की महाराष्ट्र सरकारचं आर्थिक धोरण नक्की कुठल्या दिशेने चाललं आहे, अतिशय चिंताजनक आहे। अभिजित जपकेंनी खरं तर ज्या शाळांचा सरकारी विषय घेतला त्यानंतर आता शासनाकडून GR पारित करण्यात आला की या शाळांमध्ये शूटिंग करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, या शाळांमध्ये शूटिंग करण्यास बंदी करण्यात आलेली आहे, कुणाला त्या ठिकाणी शूटिंग करून दिली जाणार नाही। ही लोकशाही आहे, दडपशाही नाही। हा निर्णय जो आहे त्याचा मी जाहीर निषेध करते। ही आपल्याला मनमोकळे श्वास घेण्याचा, बोलण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केला आहे। त्याच्यामुळे अशी ही चोरी लपवण्याचा जो अतिशय दुर्दैवी हा प्रयत्न चालला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते।
प्रत्येकाने व्हिडिओ काढावे आणि त्यांची कंप्लेंट द्यावी. हे सरकारचं चुकीचं धोरण आहे आणि हा अन्याय आहे, आणि ते पण नवीन पिढीच्या शिक्षणाबद्दल. NEPचं मोठं धोरण आणण्यासाठी एवढं क्रेडिट हे सरकार घेतं, एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक वेळेस मोठी मोठी उद्घाटनं करतात, करोडो रुपयाचा धुराळा त्याच्यावर होतो. मग आमच्या मुलांनी मन मोकळेपणे जर वास्तव राज्याच्या समोर आणलं तर तो गुन्हा झाला, आणि तो गुन्हा असेल तो मी स्वतः तो करीन आणि मग जेलमध्ये टाकावं आम्हाला. श्री संत गजानन महाराजांच्या पालखींचा पंढरपूरहून परतीचा प्रवास सुरू झाला असून पालखीचा खामगाव शहरात प्रवेश झालाय. विविध मार्गावरून मार्गक्रमण करत पालखी नॅशनल हायस्कूल येथे मुक्कामी थांबणार आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतलंय, तर विविध सामाजिक संस्था आणि सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांचं स्वागत करत चहा पाणी आणि खाद्यपदार्थांचं वाटप करण्यात आलं. उद्या बुधवारी पहाटे पालखी शेगावकडे प्रस्थान करणार असून पालखी सोहळ्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आजच्या या महत्त्वाच्या घडामोडीसोबतच आपण येथे थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.